नमस्कार, मी प्रिया तुमच्यासाठी पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही कटोरी आणि साईड पार्ट कसा जॉईन करायचा ते बघणार आहे. तर इथे मी स्लीव्ज आणि बॅक पार्ट हे साईडला ठेवून दिले कारण की त्याची आता सध्याला गरज नाही आहे. आणि मग मी आता इथे कटोरी घेतली आहे. इथे कटोरीचे आपले 4 पार्ट असतील, 2 अस्तरचे आणि 2 मेन फॅब्रिकचे. तर कधी पण आपले पार्ट जॉईन करायचे असेल तर समोरासमोर ठेवायचे, जेणेकरून ते एकाच साईडचे होत नाही. नाहीतर काय होतं आपल्याला समजत नाही व्यवस्थित, मग ते एकाच साईडचे दोन्ही पार्ट तयार होतात आणि मग ते उसवा, मग परत स्टिच करा, यामध्ये फॅब्रिक पण खराब होऊन जातं आणि मग ती फिनिशिंग असते ब्लाऊजची ती येत नाही. तर इथे मी आता कटोरी आणि आपलं मेन हे फॅब्रिक आहे अस्तरची कटोरी आणि मेन फॅब्रिकला मी जॉईन करून घेते. जॉईन करताना जेव्हा पण आपण कपडा फिरवतो तेव्हा सुई ही आतमध्ये जाऊ द्यायची, म्हणजे आपला कपडा सरकत नाही. जर आपण असं नाही केलं तर आपला कपडा सरकतो. मग टीप ही आपली मेन फॅब्रिकवर पण चालल्या जाते, म्हणजे अस्तर जॉईंट होत नाही, साईडला निघून जाते. त्यामुळे कधी पण जेव्हा आपण कपडा फिरवतो तेव्हा सुई ही आतमध्ये जाऊ द्यायची. अशा प्रकारे मी ही एक साईड जॉईन करून घेतली आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता इथे मी चेक करून घेतली की टीप व्यवस्थित आली की नाही. कधी काही गडबडीत काय होतं, दोरा वगैरे कुठे ढिला वगैरे झाला असला की टीप व्यवस्थित येत नाही, हलकी टीप येते, त्यामुळे ती लगेच उसवल्या जातं. त्यामुळे शिवताना चेक करत राहायचं की